सर गुड मॉर्निंग आणि नमस्कार मित्रांनो. तर हा बंबाचा वापर पाणी तापवण्यासाठी केला जातो. त्यानंतर टॉमी माझ्या जवळ आला होता. काय त्याला झालं होतं काय माहीत, जास्तच लाडात आला होता. ह्याच्या आदनमधनं असाच लाडात येतो. बघा ह्याचा लाड. आणि आज काय माहीत जास्तच हँडसम दिसत होता तो. चेहरा बघा त्याचा किती गोजरवाना दिसतोय. आणि वातावरण आज खूप ढगाळ झालं होतं आणि आज मला मुंबईला जायचं होतं. कारण की आपली सुट्टी संपली आणि मी साहिलकडे गेलो होतो. त्याला सोडायला जायचं होतं कॉलेजला. त्यानंतर साहिलने त्याची फटफटी काढली आणि मी मागं बसलो आणि साहिल गाडी चालवत होता आणि चाललेलो आम्ही मस्तपैकी रस्त्याने आणि संग्रामचं मला घर दिसतं तिथेच. आणि आम्ही रस्त्याने चाललोच तेवढ्यात मला ऋषिकेश दिसला. गाडीवरती त्याच्या पप्पांबरोबर चाललेला त्याच्या दुकानावरती. तर त्याला आम्ही हाय बोललो. साहिल भाऊ आज जात आहेत कॉलेजला आणि आपली शेवटची मुलाखत असेल. आता मी तसं पण मुंबईला जाणार आहे. साहिल भाऊ तुम्हाला आज कसं वाटलं? बरं वाटलं, प्रतीक भाऊंना भेटलो, बरं वाटलं. चला आता जाऊ का मी? चालते जावा, पोचल्यावर फोन करा. चालते, फोन करतो. तर साहिलला बाय बोललो आणि मी निघालो घराकडे. रस्त्याने चाललेलो मस्तपैकी गाडी चालवत. तर गावामध्ये मी काही वेळासाठीच आहे त्यामुळे मस्तपैकी गाव इकडून तिकडून बघून मस्तपैकी एन्जॉय करून जात होतो. इथं आमचा आर्यन फॉलोअरच मला भेटला होता. अरे शिस्तीत या तर. कसं वाटत आहे आर्यन तुला? मस्त ब्लॉग बघतोस ना रोज? बघतो. असेच ब्लॉग बघत राहा. चल आता शाळेत जा. तो पण एक माझा फॉलोअर आहे, तिथं दडलेला आहे. साहिल मी जातो. साहिल अकॅडमीवरून आलेला. बाय बाय. चलो बाय बाय. आणि मी साहिलला बाय करून चढलो एसटी मध्ये. गर्दी खूप होती पण आपल्याला बसायला जागा भेटली. तर एसटी मध्ये बसून मी मस्तपैकी बाहेरचा पण व्ह्यू एन्जॉय करत होतो. मस्त झाडे वगैरे छान दिसत होते. आणि बोलता बोलताच मी पोचलो पाचवड बस डेपोला आणि बसची वाट बघत होतो आणि आपल्याला बस भेटली. त्यानंतर थोड्या वेळासाठी लंचसाठी एसटी थांबली होती म्हणून थोडा पण बाहेर आलो होतो. त्यानंतर माझा स्टॉप आला होता त्यामुळे मी एसटीतनं उतरलो. तर मित्रांनो ही बघा ही माझी शाळा आहे. इथे मी 10th कंप्लीट केलं आहे. आणि इकडे पण जरासा पाऊस झाला होता तेच बघत होतो मी रस्त्याने. त्यानंतर मी फायनली घरी पोचलो. गाडी आपली झाकलेली होती. तर मित्रांनो अजूनपर्यंत ज्यांनी पण फॉलो केलं नाही त्यांनी फॉलो करा आणि भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. चला बाय.